नमस्कार मित्रांनो, कसे आहात? रात्रीचे वाजलेले आहेत 2:30, जवळजवळ 2:45 होत आलेत आणि आपण चाललेलो आहे राजस्थान ट्रिपला. राजस्थानमध्ये कुठे? राजस्थानमध्ये खाटू श्यामजी, सालासर बालाजी आणि सावरिया सेट, आणि आपण जयपूर पण एक्सप्लोअर करणार आहे. तसंच चित्तोडगडला जेव्हा सावरिया सेटला जाणार आहे त्यावेळेस सावरिया सेटजीचं दर्शन झाल्यानंतर आपण चित्तोडगडचा किल्ला पण एक्सप्लोअर करणार आहे. इथून आपली जर्नी राहणार आहे पुणे टू मुंबई, मुंबई बँद्रा, आणि बँद्रापासून आपल्याला ट्रेन आहे जयपूरला जाण्यासाठी. तर इकडून आत्ता सकाळची ट्रेन आहे, आपल्याला जवळजवळ 9:15ची ट्रेन आहे, 9:15 9:30ची ट्रेन आहे. मग आत्ता आपण निघणार आहे, एक 3 वाजता आपल्याला पिकअप करायला येणार आहेत. सिद्धार्थ म्हणून आहेत, त्यांच्या कारमधून आपण जाणार आहे बँद्राला. तर इथून आपल्याला बँद्रापासून ते जयपूरला ट्रेन आहे. तर अशी आपली काही जर्नी राहणार आहे. आणि ह्या ट्रिपमध्ये आपल्यासोबत माझा एक खास मित्र आहे आर्य म्हणून, तो पण आपल्यासोबत असणार आहे. तुम्हाला त्यासोबत इंट्रोड्यूस करून देतो थोड्या वेळाने. चला मग निघूया उशीर न करता. आणि आता जाऊया, मुंबईला जाणार आहे इथून बँद्राला. बँद्रापर्यंत आहे दादा, तिकडं पप्पा सोडतात, ते पप्पा आता जातील आणि आपला प्रवास कंटिन्यू करूया दादांवर. उदयपुर है पास में, पर वो उदयपुर प्लान में नहीं है. हाँ, उदयपुर भी अच्छा है, वहाँ पे उदयपुर अच्छा है बहुत. राजस्थान तो जितना भी घूमेंगे उतना कम ही है. अभी जयपुर में भी हम दो दिन थे ना, बहुत अच्छा एक्सपीरियंस लगा. आमेर फोर्ट वगैरह, आमेर फोर्ट बहुत अच्छा लगा. जयपुर जाओ ना तो पता ही होगा वैसे तो आपको, दावत की कचौरी प्याज की बहुत. हाँ, कचौरी खाए, छोले कुलचे खाए, हाँ, घेवर भी खाया. और अभी एक वहाँ पे प्रॉपर जो राजस्थानी खाना होता है अच्छा वाला, हाँ, वो होता है चौकी ढाणी करके, एयरपोर्ट के पास एक है. अच्छा. मतलब वो थोड़ा कॉस्टली पड़ता है, 600-700 रुपये पर हेड की थाली वाली होती है. हाँ हाँ हाँ, पर वो पूरा एक्सपीरियंस देता है पूरा राजस्थान का आपको. अच्छा. वो किधर है? चौकी ढाणी, चौक. चौकी ढाणी. हाँ हाँ, सांगानेर में है, शायद एयरपोर्ट के पास पड़ता है ये. ओके ओके. मतलब पूरा राजस्थान का फील मिलेगा वहाँ पे. राजस्थानी एक्ट प्ले, शाम को 3-4 घंटे आप वहाँ पे स्पेंड कर सकते हो. ओके खेलो, खाओ, मौज करो, और मतलब लास्ट में खाना खा के, रोटी वोटी खा के निकल जाओ अपना. ओके. अगर राजस्थान की असली मेहमान नवाजी देखनी है हाँ हाँ, तो वहीं पे सबसे बड़ा मतलब मिलता है. अच्छा अच्छा आपको feel अच्छा, आएगा. एकदम आइकॉनिक वाला फील आएगा. पूरा आइकॉनिक वाला. ओके. आपण पुणे मुंबई हायवेला लागलो आहे, प्रवास चालू आहे, एकदम मस्त हायवे. खाली दादांनी पण बरीच जयपूरची माहिती सांगितली. चला कंटिन्यू करूया प्रवास. हा मुंबई हायवेचा पहिला टोल प्लाझा लागलेला आहे, तळेगावचा आहे हा टोल प्लाझा. पनवेल पासून पुढे आलो आहे, एकदम विजिबिलिटी कमी आहे, पाऊस जोरात चालू झालेला आहे, एकदम कमी विजिबिलिटी आहे. गाडीचं स्पीड पण कमी केलेलं आहे, चाललो आहे हळूहळू. मुंबईला जोरात पाऊस आहे आणि मी छत्री विसरलो घरी. एक छत्री आहे आता आर्यगड. आता दादाने सोडून आपण इकडं थांबलेलो आहे, तिकडून आपल्याला ॲटो भेटेल. पोचलो आहे वांद्र्यामध्ये, आता जाऊया. इकडं आहे काय? ह्याची ओळख करून देतो. हा माझा परम मित्र 11वी पासूनचा आर्य शहारे. परम मित्र म्हणले याला वेळ वाटतंय. दुसरं काय म्हणाय पाहिजे होतं का?
दुसरं म्हणलं असतं पण आपले ब्लॉग जरा फॅमिली वाटते. आता पुढचे 3-4 ब्लॉगमध्ये हा दिसेल आपल्यासोबत. आता चाललो आहे चालत, साधारण 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणलं कुठं रिक्षा घ्यायची, सकाळचं टायमिंग आहे, चालतच जावं, तेवढेच पाय पण मोकळे होतील. 2 तास गाडीत बसून दादानी एवढी गाडी आदळवली खड्ड्यात, एवढी गाडी आदळवली पाठ घालवली सगळी. हे तर निवांत झोपून आला, झोपेत चांगलीच यायची पाठ अवघडली. मी पूर्ण जागा होतो, मला प्रवासात झोप लागत नाही. पोचलो आहे आता बांद्रा स्टेशनला. 09724 ते 9:30ला गाडी आहे प्लॅटफॉर्म नंबर 5 पासून. आता वाजलेत 6 वाजलेत. आता जवळजवळ 3 तास वेटिंग करायचं. 3 तासानंतर आम्हाला गाडी आहे, 3.5 तासानंतर. बघू आता, थांबू थोडंफार, खाईल काहीतरी, भूक पण लागली आहे जरा. हे समोर आहे ती ट्रेन लागलेली आहे. सकाळी वेटिंग एरियामध्ये बसलो होतो. आता उठून आलो इकडं, का आता 8:15 झाले. आता ट्रेन लागलेली आहे आणि साफसफाई वगैरे चालली आहे. अजून तरी 1 तासभर तरी वेट करायला लागेल. नंतर ट्रेनमध्ये बसून प्रवास चालू करूया. तर मित्रांनो, आता ट्रेनमध्ये येऊन बसलो आहे. ही आहे आपली ट्रेन आणि एक 5 ते 10 मिनटात ट्रेन सुटेलच. त्यानंतर आपण आपल्या प्रवासाला चालू करू. थोड्या वेळाने मस्त आपले फोटोज व्हिडिओज काढू, जरा इंस्टाला अपलोड करेल. जवळजवळ 11 मिनिट लेट आहे ट्रेन. 11 मिनिटानंतर निघली आहे. आता प्रवास चालू झाला आहे. असं दे की बर. फोन वगैरे लावले चार्जिंगला, सकाळपासून यूज केले होते, चार्जिंग संपलेलं. आता बँड्रा स्टेशन एक्झिट केलंय. मुंबईला पाऊस होता, रेड अलर्ट दिला होता, पण या बँड्रा साईडला काही पाऊस वगैरे नाही आहे. नॉर्मल वातावरण आहे, क्लिअर आहे. गुजरात आत्ताच एंटर झालो. एकदम मोकळं वातावरण आहे इकडे, एकदम निळे ढग आहेत, काहीच पावसाचं नाहीये, काही नाहीये. जस्ट आत्ता झोपेतून उठलो होतो. 12 वाजता जेवण केलं, 12-12:30च्या दरम्यान. आणि मस्त आईने डबा दिला होता, खाल्ला, जेवलो आणि झोपलो. रात्रभर मी झोपलोच नव्हतो. मला प्रवासात झोप येत नाही गाडी असल्यावरती. मग रात्री माझी थोडी पण झोप झाली नव्हती. मग आत्ता चांगली झोप झाली. आत्ता वाजलेत 5 आणि उठलोय मी आत्ता. सध्या सुरत स्टेशन क्रॉस केलं. आर्याने काहीतरी संध्याकाळसाठी खायला पण मागवलंय. ऑनलाईन फूड ऑर्डर केलंय. ते आता 8च्या दरम्यान येईल. बघू आता, थोडं जरा उठतो, फ्रेश होतो, जरा थोडंसं बाहेर जातो. दोन तास 55 मिनिटं ट्रेन लेट आहे. एवढा वेळ, 3 तास लेट आहे, 3 तास लेट. मगाशी ड्रायव्हर चेंज झाला. एक स्टेशनवर थांबली होती ट्रेन, दीड तासापेक्षा जास्त वेळ थांबली होती ट्रेन. मी झोपलेलो, मला माहिती नाही. आता आर्य जवळ आलो. आर्य सांगत होता. आता एक्सिकोला पण रनिंग स्टेटस चेक केलं, 3 तास लेट आहे ट्रेन. जेवायचं बघू ना, जेवायचं. उठल्यावर सध्या आता नाश्ता चालू आहे. आलू भुजिया आणि क्रीम अँड ऑनियन खायला आणलेलं आहे ना, बरंच काय काय. साईडला मालगाडी. बाई जेवण आले, आता जेवण करून घेईल. जेवण करून थोडा वेळ बसून झोपल. आता 10:15 वाजलेत. जेवायला थोडासा उशीर झाला. ॲक्च्युली ट्रेन लेट असल्यामुळं स्टेशनला लेट आली. नाहीतर 7चा टायमिंग होता पोचायचा. 7-7:30च्या दरम्यान आम्हाला भेटलं असतं जेवण, पण उशीर झाला. चला जेवण करतो आता. चल रे. बाय फायनली पोचलो आहे आता जयपूरला.
आता इकडून रूम वगैरे बघेल आणि रूम बघून झाल्यानंतर आवरून वगैरे बघू आता पुढचं प्लॅनिंग कसं होतं. आता उतरलोय त्या जयपूर स्टेशन. कसा झाला प्रवास भाई? आता वाजले आहेत 7:15, 7:10. ट्रेनचं अरायवल टायमिंग दाखवत होतं 9, 9:30 पर्यंत दाखवत होतं, पण ट्रेनने बरंच अंतर कवर केलं. आर्य आता हॉटेल्स बघतोय ऑनलाईन. बघू आता इकडून बाहेर गेल्यावर. आज तर प्लॅनिंग आहे खाटू श्यामची आणि सालासर बालाजी बघायचं, तिकडचं दर्शन होईल असं. बघू आता काय होतंय. पोचलं तर लवकर आहे नशिबाने. आणि आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हे जरा 2-3 ब्लॉग देवदर्शन आणि जरा फिरण्याचेच होतील. तर कंटिन्यू राहा, एन्जॉय करा. बाय बाय.